आपण रोज जे खातो, आपल्या मुलांना जे देतो, आजारी पडलो तर जी औषधे घेतो, ती खरोखर सुरक्षित आहेत का? महाराष्ट्रात दरवर्षी हजारो किलो भेसळयुक्त अन्न जप्त केले जाते. कोट्यावधी रुपयांची बनावट औषधे सापडतात. बंदी असूनही गुटखा आणि तंबाखूची काळी बाजारपेठ सुरूच आहे. आणि अशाच वेळी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली एका अशा अधिकाऱ्याची ज्याला अनेक जण डॅशिंग ऑफिसर म्हणून ओळखतात. नाव तुकाराम मुंढे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले तुकाराम मुंढे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. 2005च्या IAS बॅचमधून त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये प्रवेश केला. पुढील 2 दशकांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. वर्षानुवर्षे सुरू असलेली अन्न भेसळ, बनावट औषधांचा काळा बाजार आणि प्रतिबंधित गुटख्याचा अवैध व्यापार यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होते. अशा परिस्थितीत या व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी कठोर, नियमप्रिय आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात होती. आणि अशाच वेळी मे 2026 मध्ये महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 वेळा बदल्या झाल्या. कारण एकच सांगितले जाते, नियम सर्वांसाठी समान. 2026 मध्ये पदभार स्वीकारताच मुंढे यांनी राज्यभर विशेष मोहीम सुरू केली. रसायनांनी पिकवलेले आंबे जप्त झाले. मिसब्रँडेड औषधांचा साठा जप्त करण्यात आला. अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. गुटखा साखळी मोडण्यासाठी पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी आहे, तरीही काळ्या बाजारातून त्याची विक्री सुरूच आहे. मुंढे यांनी कठोर धोरण स्वीकारत प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू व्यवसायावर राज्यव्यापी मोहीम उघडली. काही प्रकरणांत संघटित गुन्हेगारी विरोधी कठोर कायद्यांचा वापर करण्याची तयारीही दर्शविण्यात आली. अन्न हा अधिकार आहे, औषध हा विश्वास आहे, आणि त्या विश्वासाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची नाही, तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. तुकाराम मुंढे यांची FDA मधील कारकीर्द किती यशस्वी ठरेल हे भविष्यात दिसेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्रात भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि गुटखा माफियांना आता सहजपणे वावरणे कठीण झाले आहे. असे एक नाही तर 100 तुकाराम मुंढे या महाराष्ट्राला मिळू देत, हीच एक सर्वसामान्यांची प्रार्थना आहे. मंडळी, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंढेंची गरज आहे. कारण गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्रभर जो कारवाईचा धडाका लावलाय, त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलंय. लहान मुलांच्या दुधात विष कालवून स्वतःची घरं भरणारे नराधम आज भेसळयुक्त दुधाचे टँकर रस्त्यावर सोडून पळू लागले. ज्यांनी अनेक वर्ष केमिकलयुक्त दूध विकून कोट्यवधींची माया जमा केली, समांतर व्यवस्था उभी करून शेतकऱ्यांच्या कष्टावरती अक्षरशः नांगर फिरवण्याचं काम केलं, त्या माफियांना आता पळता भुई थोडी झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या घामाला त्यामुळे 4 पैसे मिळण्याची, सामान्य नागरिकांना चांगलं दूध मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जे दुधाच्या बाबतीत तेच गुटख्याच्या बाबतीत. महाराष्ट्रात फक्त कागदावर गुटखा बंदी होती. या राज्यात अशी एक टपरी दाखवा जिथं छुपा गुटखा मिळत नसात. हप्तेखोरी आणि भ्रष्टाचाराच्या बळावर एक अवाढव्य काळी यंत्रणा राजरोसपणे चालू होती. आज बेकायदेशीरपणे गुटख्याच्या टपऱ्यांना टाळं लागताना दिसतंय, केवळ एका नावाच्या दहशतीत. खरं सांगू, आजकाल गल्ली बोळातल्या गुंडा पुंडांचं, भाई दादांचं उदात्तीकरण करण्याचा हा काळ आहे. पण अशा काळातही कोणत्याही सत्तेसमोर, पैशासमोर न झुकता ताठकण्यानं झुकेगा नाही साला असं म्हणत सत्यासाठी उभं राहायला वाघाचं काळीज लागलं. तुका म्हणे आता सुटणार नाही कोणी, जो जो करील भेसळ.